कोल्ड स्टार्टर दिला आहे. बरोबर टायमिंग झाले 6:49 सॉरी 6:59. ही गाडी निघाली ज्योतिबाच्या नावानं छान बोल. तर लेट सी. आजचा व्हिडिओ काही जास्ती मोठा असं नाही आहे. आजचा एक तुम्हाला अपडेट देतो की काय काय असणार व्हिडिओमध्ये. रायडिंग ब्लॉग नाही आहे आजचा. नसता आजचा हा एक दिनचर्या किंवा दर्शन ब्लॉग आहे, जे की आज आहे आपले श्री ज्योतिबा आहेत ना, दख्खनचे राजा, त्यांचा आज आहे पहिला खेटा. पहिल्या खेट्याच्या निमित्तानं आम्ही जायला लागलो सगळे ज्योतिबा डोंगराला. मी वायझर क्लीन केलंच नाहीये. जास्ती पळवायचा विचार नाही माझा. गाडी एक 60-80 ने घेऊन जाणार नाही बस. आणि आजचं एक दुसरं कारण म्हणजे काय आहे, तर आज आमचं तो तेजस आहे ना, त्याचा बर्थडे आहे. मग त्याचं दर्शन पण होतं, म्हणजे त्याचं ज्योतिबा दर्शन पण होईल आणि प्लस आमचं जे संडेची राईड असेल ती पण एन्जॉय करता येईल. म्हणजे एका दिवशी बरोबर 3 नियोजन आपण आले. तेजसचा बर्थडे, संडे राईड आणि प्लस काय असतं नाही एवढंच 3 कसले म्हणते मी. संडे थांबा आणि एकदा विचार करतो मी. संडे राईड, ज्योतिबा दर्शन आणि खेटे. ओके खेटे हे विसरलो. पहिला पेट्रोल टाकायला गरजेचं आहे. माझ्या गाडीमध्ये पण पेट्रोल नाही आहे अजून. तशी 70 किलोमीटर जाते, पण कशाला उगाच रिस्क घ्यायचं रा, टाकलेलंच बरं. ही गर्दी पण असणारच आहे का, तर सगळेजण ज्योतिबाला जाऊन येत आहेत आणि आम्ही निघालो. म्हणजे असं गेलेलो तिथल्या सगळी समोर. 7ला माणसं परत येत आहेत, म्हणजे 4ला तरी आरामची डोंगरावर ते गेली असणार. हे श्री माता महालक्ष्मी सदैव आशीर्वाद ठेवा. हा आणि एक अपडेट द्यायचं म्हणजे मला एवढा का विषय झाला तर काय म्हणजे कामावरती गेलंच नव्हतं, सुट्टीच होती. प्लस दुपारी एक जराशी डुलकी मारली होती. मग जरासा रात्री लेट झाला झोपायला. लेट म्हणजे बराच लेट झाला. 3 वाजले मला झोपायचं, म्हणजे 3चा काटावर आणून गेलं जातं. आणि एकदा लागली तर लागली मी किती तास झोपले होते. 3ला झोपून परत मी एक साधारणतः 5:45 उठले. 4 राऊंड 3 तास झोपले. चला हे नाही आहेत म्हणजे हे गेलं. त्याने बोलले मला की डायरेक्ट पंपावरती आहे म्हणून. चला तर आमची राईड सुरू झालेली आहे वापस. जे आपले ग्रुप रायडर्स होते त्यांना एक हलकीवाली भेट घेऊन पुढे निघालो आम्ही. आता आम्ही आमच्या चहाच्या शोधात आहे.
काय म्हणाले? मी यांच्या मागं थांबलो, म्हणजे थांबलं तरी काय हरकत नाही, कारण की पुढे गेलो तर मी लय पुढे जाईल आणि तेवढं जायचं नाही आहे मला खरं तर. हे बाबा हे काय आलं नाही असं जातं. ODD आलं. तुम्ही ODD तुम्हाला एक दाखवा करायला, माझं ODD चेक करा. ते आहे ना, काय म्हणतात त्याला, तर फुल फॉर्म माहित नाही मला. की जेवढी पण आतापर्यंत कंपनीच्या बाहेर पडली त्यानंतर गाडी किती फिरली असं चेक करा तुम्ही आकडा. असं वाटतंय अखंड भारत फिरणारी गाडी. एवढं किलोमीटरचा प्रवास आहे हा. तर आता आम्ही आपल्या टी स्टॉपला थांबले, जो की मागच्या व्हिडिओमध्ये पण होता. सलगर अमृतली चहा. त्याला जोगेश्वरी मिसळ आणि भेळ टेस्ट चांगले सर, एकदा ट्राय करायला लागते. मिसळ म्हणजे कसं जीव की प्राण. बघा काय काय होते, म्हणजे एकानं तर काय नाश्ता करायचा सीन नाही आहे, पण टाईम भेटला तर करायला भेटेल. बऱ्याच सगळ्यांचे सगळं स्पोर्ट्स पे करते कृषी कटामध्ये नवीन चरचरीत. पण हा दे आपली पण 500 लेवलची गाडी. चला तर निघूया, निघायचं टायमिंग झालं. बाबा तू पहिला जा. तुम्ही फोड करा, मी आहे मागे. मी तुमच्या मागणं येतो. आता काय हाय सोड, पुढं घाटच आहे, काय प्रश्न नाही. वरच्या साईडला जायचं की खालच्या साईडला ते तेवढं बघायला पाहिजे. ते वर झालं की आम्ही बसच्या पुढे लागलो, नाहीतर भाई आम्हाला जागा मिळणार नाही जायला पुढं. चहा पिल्यानंतर अंगात अशी तरतर 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 तर तरतरी आली बाई, तरतरी. बाय एक जे आहे ना सोलो राईड, जेव्हा मागं पिलियन नसते ना तेव्हा एक सवय पडते की, म्हणजे ती चांगलीच सवय आहे कि खुद से ही बातें करना चालू कर देते हो, कि तुम खुद को एक्सप्लोर करते हो कि तुम क्या हो, कैसे हो. म्हणजे मी एकटा बोलतोय असं नाही आहे, मी सगळ्यांचे जे माझे व्ह्यूअर्स आहेत 100, 200, 300 त्यांच्यासोबतच बोलतोय, जेणेकरून ती जनता पण माझ्यासाठी भरपूर आहे. जी सुरुवात आहे जेणेकरून वाढेल पण ती जनता, पण जो सीन आहे ना ही 100-200 माणसं पण इम्पॉर्टन्स आहेत. हे आपलं नुसता जे माझा अनुभव आहे ना तो अनुभव वाढलाय की एकटं राहाल, खुश राहाल. सनराईज पण असा मस्त झालाय, पण वळवून दाखवू शकत नाही मुंडी. नाहीतर लक्ष दुसरीकडे गेले की नाही बाई, हा हे सीन नको आहे आपल्याला. ओ माय गॉड, पेट्रोलचं कॉपच चालू केलं नाही, मागं गाडी ओढली. ही एक सवय माझी पडली की गाडी जेव्हा थांबवते ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून पेट्रोलचं कॉप नेहमी बंद करते मी. हा माझी BS4 गाडी आहे त्यामुळे, कारण की BS5 BS6ला ऑप्शनच नाही पेट्रोल कॉप बंद करायचं. त्यामुळे गर्दी कशामुळे, ओ माझी कटकट भाजीसाठी गर्दी आहे ही, भ्यालो रे. हे वातावरण आहे ना माझं फेवरेट आहे. सकाळचं एक सूर्यकिरण प्लस एक गाडी आणि एक राईड, बस जिंदगीमध्ये काय पाहिजे. आणि
ह्या वर्षातली ही ज्योतिबाची दुसरी राईड आहे. जेणेकरून आम्ही जानेवारी महिन्यात पण गेलो होतो ज्योतिबाला. बट काय विषय आहे की आम्हाला दर्शन घेता आलं नाही. आम्ही नुसतं कळस दर्शन घेऊन आलो. जेणेकरून मला आज पण वाटतंय की असं दर्शन घेता येणार नाही. तक्रार खेटा ऑब्वियसली गोष्ट आहे. ऑब्वियसली ही गोष्ट आहे की हो गर्दी ढीग असणार आहे. अजून दोघं पण बरंच माग आहे. समोरच्या साईडला थांबू शकतोय मी. हा सनराईज बघा असा क्वालिटी वाटतो. एक नंबर आहे, एक नंबर वातावरण. ओम नमः सूर्य नारायणाय नमः. वरती तशी थंडी वाटेना झाली. तेवढे मी होत भरले होते थंडीचे. काय रिक्षावाले पण आहेत नाही. कशी रिक्षा मारा लागल्या. भीमाशंकर ते खाली मंदिर आहे की काय. तर फायनली आम्ही ह्या ज्योतिबा मंदिरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बघितलं की गर्दी भरपूर होती. ऑफकोर्स असणार, कारण की हा ज्योतिबा देवाचा पहिला खेटा होता. पहिल्या खेट्यामध्ये आम्ही बघितलं की गर्दी भरपूर आहे. पण हो थँकफुली की आमचा मित्र भटजी असल्यामुळे आम्हाला तिथनं पास मिळून आम्हाला दर्शन लवकर भेटलं. तर मग आम्ही आमची ज्योतिबा मंदिरची परिक्रमा पूर्ण केली. जाता जाता काळभैरवांचं दर्शन घेतलं. मग आम्ही आमच्या डोंगर उतराच्या म्हणजे आपला ज्योतिबा डोंगर उतराच्या खाली वाटचालीला सुरुवात केली.